हाय एव्हरीवन, ऋतुजा स्मार्ट टिप्समध्ये तुमचं स्वागत आहे. बरेचसे सण आलेले आहेत आणि सण म्हटले की पूजाही असतेच. पूजेसाठी आपल्याला तांब्या पितळ्याची भांडीही अवश्य लागतात. देवाऱ्यामध्ये देव हे आपले पितळ्याचेच असतात. त्याचप्रमाणे जी पूजेसाठी भांडी लागतात जसे की तामण, तांब्या, पेला, पळी, आरतीचे ताट, दिवा. त्याचबरोबर मी इथे चकली पाडण्याचा साचाही घेतलेला आहे जो की पितळ्याचा असतो. तर अशी आपल्या घरी विविध भांडी असतात जी तांब्या पितळ्याची असतात आणि त्याच्यावरती खूप डाग पडलेले असतात, कारण तांब्या पितळ्याची भांडी ही हवा आणि पाण्याच्या संपर्कात आल्यामुळे ती काळसर पडत जातात आणि अशी भांडी क्लीन करायची म्हणजे खूप मेहनत घ्यावी लागते, घासाघासी करावी लागते. तर हे न करता आपण फक्त 2 साहित्यांपासून एक लिक्विड बनवणार आहोत. त्याच्यामुळे तुमची भांडी अगदी कमी मेहनतीमध्ये खूप स्वच्छ निघतील. सगळ्यात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट आहे तो म्हणजे सायट्रिक ॲसिड. सायट्रिक ॲसिड हे तुम्हाला कुठल्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये 20 ते 25 रुपयांपर्यंत मिळून जाईल. सायट्रिक ॲसिडला लिंबू सत्वही म्हणतात. वेगवेगळ्या रेसिपीजमध्ये आणि क्लिनिंगसाठी आपण याचा उपयोग करू शकतो. तर हे लिक्विड तयार करण्यासाठी आपण काचेचा किंवा प्लास्टिकचा बोल वापरणार आहोत. मी ते प्लास्टिकचा मोठा बोल घेतलेला आहे. स्टीलची भांडी वापरू नका, नाहीतर रासायनिक क्रिया होऊन भांडी खराब होतील. तर साधारणतः आपल्याला 4 चमचे सायट्रिक ॲसिड घ्यायचं आहे. माझ्याकडे हे बारीक सायट्रिक ॲसिड आहे जे दिसायला मिठासारखे आहे. काही तुम्हाला साखरेसारखेही सायट्रिक ॲसिड बाजारामध्ये बघायला मिळेल. आता त्याप्रमाणेच घरी आपल्या नेहमी उपलब्ध असणारा पदार्थ म्हणजे मीठ. तर 4 चमचे मीठ घेणार आहोत. पूर्वी तांब्या पितळ्याची भांडी ही मीठ आणि चिंचेचा वापर करूनच स्वच्छ करून घेतली जायची. त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे 1 वाटी पाणी. तर जे आपण ताटामध्ये वाटी वापरतो तीच वाटी वापरून मी 1 वाटी पाणी घेतलेलं आहे. पाण्याची क्वांटिटी जर तुम्ही ते जास्त ठेवणार असाल तर तुम्हाला सायट्रिक ॲसिड आणि मिठाचा वापरसुद्धा जास्त करावा लागेल. सायट्रिक ॲसिड तसेच मीठ आपण चांगलं पाण्यामध्ये विरघळून घेणार आहोत आणि अशा सोप्या पद्धतीने आपले हे लिक्विड तयार आहे. आता मी तुम्हाला ही सगळी भांडी एक एक करत धुवून दाखवते. तर सगळ्यात आधी मी इथे तांब्याचा पेला घेतलेला आहे. तो आपल्याला असा पाण्यातून बुडवून काढायचा आहे. त्यानंतर जास्तच डाग असतील तर तुम्ही हातानेही हे चोळून घेऊ शकता. अगदी लगेचच याच्यावरचे जे काळे डाग आहेत ती निघून जातात. बघा, पेला आता किती स्वच्छ दिसत आहे. लिक्विडमधून काढल्यानंतर लगेचच आपल्याला याला पाण्यामधून धुवून घ्यायचं आहे. अजिबात जास्त कष्ट न घेता आपण फक्त हे पाण्यामधून बुडवून काढलेलं आहे आणि थोडाफार हाताचा वापर केलेला आहे. तर भांडी अगदी खालून वरून आतून बाहेरून खूप स्वच्छ निघतात. पहिल्यांदा लिक्विडमधून भांडी काढल्यानंतर आपल्याला लगेच ती स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहेत. आता मी इथे तुम्हाला तामण स्वच्छ करून दाखवते. तामण हे आपल्याला रोजच्या वापरामध्येही लागतंच. पितांबरी किंवा चिंच मीठ न वापरता किंवा बाकीचे पण जे आपल्याला बाजारामध्ये केमिकलवाले सोल्युशन मिळतात ते न वापरता आपण अशा पद्धतीने घरच्या घरी अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये भांडी स्वच्छ करून घेऊ शकतो. जास्त जर काळपट डाग नसतील तर आपल्याला हाताचाही वापर करावा लागत नाही. फक्त आपल्याला त्या लिक्विडमधून काढून घ्यायचं आहे भांडं. अशा पद्धतीने तुम्ही घरी जर मोठ्या पितळ्याच्या टाक्या, तांब्याच्या जर काही ग्लास वगैरे असतील तर बाटल्या असतील तर त्याही तुम्ही अगदी सहजरित्या स्वच्छ करून घेऊ शकता. त्याचबरोबर मी तुम्हाला इथे पितळ्याचा दिवाही स्वच्छ करून दाखवते. तोही अगदी लगेचच स्वच्छ होऊन निघतो. त्यानंतर मी तुम्हाला इथे फक्त तांब्यावरती पाणी टाकून दाखवते. पाणी टाकल्या तांब्या किती स्वच्छ निघालेला आहे तुम्ही बघू शकता. तामण आणि तांब्या हे लवकर खराब होते, त्याच्यावरती काळे डाग यायला लागतात. तसेच तांब्या आतूनही खूप खराब होतो. तुम्ही बघू शकता की तांब्या आतूनही खूप काळा झालेला आहे. तोही मी तुम्हाला फक्त पाणी टाकून कसं स्वच्छ करायचं हे दाखवते. तुम्ही बघू शकता की हे पाणी टाकून मी फक्त हलवून घेतलेलं आहे, हाताचाही वापर केलेला नाही आहे. तर अगदी खूप सहजरित्या तुम्ही अशा पद्धतीने भांडी स्वच्छ करून घेऊ शकता. डाग निघाल्यानंतर तुम्ही साबणाने एकदा स्क्रबसुद्धा करून घेऊ शकता. स्क्रबरवरती थोडासा साबण घेऊन तुम्ही ही भांडी घासून घ्या आणि नळाखाली धुवून घ्या. ताट इथे मोठं आहे त्यामुळे मी तुम्हाला इथे किचन कट्ट्यावरती दाखवते. ताटावरती मी फक्त पाणी टाकलेलं आहे.
त्याचप्रमाणे इथे जे चकलीचा साचा आहे तोही मी अशा पद्धतीने स्वच्छ करून घेणार आहे। आता स्वच्छ केल्यानंतर आपल्याला एक महत्त्वाचं काम करायचं आहे, ते म्हणजे आपल्या नॅपकिनने टॉवेलने ही भांडी लगेचच पुसून घ्यायची आहेत, कारण भांडी धुतल्यानंतर ती हवेच्या आणि पाण्याच्या संपर्कात राहिल्यामुळे लगेचच त्याच्यावरती काळे डाग पडायला सुरुवात होते। आणि भांडी पुसून झाल्यानंतर तुम्हाला हवं तर तुम्ही अगदी थोडासा खोबरेल तेलाचाही हात भांड्यांवरून फिरून घेऊ शकता, यामुळेही भांड्यांवरती डाग लवकर पडत नाहीत। तर भांड्यांना अगदी शाईन आलेली आहे, अगदी चकचकीत निघालेली आहेत। कमी वेळात आणि कमी मेहनतीमध्ये अशा पद्धतीने आपण भांडी लगेचच स्वच्छ करून घेऊ शकतो। जी काळी कुट्ट पडलेली भांडी होती ती अगदी स्वच्छ निघालेली आहेत। बरीच जण हार्पिकचाही वापर करतात, पण ते योग्य नाही, त्यामुळे तुम्ही या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा। अगदी युजफुल ट्रिक आहे ही। तर तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल लाईक आणि शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूयात आपण नवीन अशाच व्हिडिओसोबत। टिल देन टेक केअर, बाय बाय।